श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळ यांच्या वतीने श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा पुण्यतिथी सोहळा रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 ते रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 पर्यंत खांदा कॉलनी येथे साजरा करण्यात आला। या सोहळ्याचा शुभारंभ विनापूजन, कलश पूजन व प्रतिमा स्थापन करून करण्यात आले। या सोहळ्यात कीर्तन जागर रोज नित्यनियमाप्रमाणे होत होते। तसेच आज दिनांक 19 जानेवारी रोजी हवप नारायण महाराज केंद्रे शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते। त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दिंडी सोहळा, गीता पारायणचे आयोजन करण्यात आले होते। हा सोहळा अतिशय आनंदी आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। तुम्ही एवढ्या मोठ्या गुलाबाचे हार आम्हाला घातले, याला फार महत्त्व आहे। म्हणून मी बाबा भाऊच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एकच सांगेन, आम्ही कोण आहोत यापेक्षा बाबा भाऊचे नक्कीच आहोत हे इतकंच खरं। तुमच्या आयुष्यामध्ये आणि एक बाबा भाऊच पायी पणाला आयुष्यात कमी पडणार नाही। असं पुन्हा एक वेळा संत वामन भाऊ, संत भगवान संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक सांगू इच्छिल की लहान मुलांना मोबाईलचा वापर हा कमी प्रमाणात व्हायला पाहिजे, कारण सध्या मेंदूचे आजार हे वाढत चाललेले आहेत। पण लहान मुलाने जास्त मोबाईल वापरण्यापेक्षा त्यांनी पुस्तकाकडे लक्ष द्यावं आणि अभ्यास करावा हे मला नक्की वाटतं। हे कौतुक असं आहे की बीड जिल्हा, नगर जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा, सर्वसामान्य कुटुंबामधून ही आलेली मंडळी, या ठिकाणी गाड्या चालवायला आलेली मंडळी, पण महाराष्ट्र मुंबईला येऊन या लोकांनी स्वतःच्या गाड्या घेतल्या, घरं घेतली, शून्यातून विश्व निर्माण करून यांनी अध्यात्माचा वसा आणि वारसा जोपासला। म्हणून मला या लोकांचं सर्वांचं मनापासून कौतुक वाटतं। भगवान बाबा यांच्या संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळ आयोजित या ठिकाणी खांदा कॉलनी पनवेल येथे साजरा होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या ठिकाणी हा 7वा दिवस आहे। उद्या याची सांगता होणार आहे काल्याच्या कीर्तनात। आज या 7व्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण आईसाहेब यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तसेच भगवान बाबांचं आणि वामन भाऊंचं जे कार्य होतं, संतांची जी शिकवण होती, दर्याखोऱ्यामध्ये विखुरलेला समाज, त्यांच्यामध्ये अनिष्ट चालीरीती त्या नष्ट करण्यासाठी ज्या भगवान बाबांनी पूर्णपणे त्यांच्यामध्ये समाज प्रबोधन केलं, शिक्षणाची बीजं रोवली गेली आणि त्यातून हा समाज शिकला, सुशिक्षित झाला आणि आज आपला जिथं तिथं घसा उमटवत आहे। अशी जी समाज प्रबोधन आणि समाज जागृती या संतांनी केलेली आहे, त्यांची ही शिकवण पुढे जावी आणि या संत महात्म्यांच्या माध्यमातून या समाजाचं वेळोवेळी प्रबोधन व्हावं म्हणून या अखंड हरिनाम सप्ताहाचं असं आयोजन केलं जातं। 7 दिवस अखंडपणे या ठिकाणी विविध क्षेत्रातले विविध प्रकारचं अतिशय उत्तुंग असं ज्ञान असलेले हरिभक्त परायण महाराज येतात। ते या ठिकाणी सर्वांचं उद्बोधन प्रबोधन करतात आणि आम्हा सर्वांना त्यांची शिकवण मिळते आणि ही संत महात्म्यांची शिकवण अशी पुढे जावी, त्याची बीजं रोवावीत, देश, धर्म आणि संस्कृती जिवंत आणि ज्वलंत राहिली पाहिजे, यासाठी ही शिकवण अत्यंत आवश्यक असते संत महात्म्यांची। आणि हाच वसा संत महात्म्यांचा वारसा पुढे चालत राहतो आणि दरवर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। एवढंच मी दरवर्षी 13 ते 14 वर्ष आम्ही खांदा कॉलनी वासी या सप्ताहाचं आयोजन करत असतो आणि या सप्ताहाच्या आयोजनाच्या माध्यमातून एक समाजापर्यंत चांगलं प्रबोधन जातं आणि नवी मुंबई असेल, मुंबई असेल, आम्ही घाट माथ्यावरून सर्व जाती धर्माचे वारकरी संप्रदायाचे जे लोक असतात ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि या 7 दिवसामध्ये आम्हाला वर्षभराची जी साधू संतांची जी शिकवण असते त्या शिकवणीनुसार आम्ही चालत असतो आणि त्यांची ऊर्जा आम्हाला प्राप्त होत असते। आणि यावर्षी तर विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं जास्तीत जास्त आज आपल्या आईसाहेबांचं आज कीर्तन होतं, दादाताई आईसाहेब यांचं कीर्तन असल्यामुळं आज जास्तीत जास्त या ठिकाणी गर्दी असते आणि प्रत्येक वर्षी आम्ही या कार्यक्रमातून गेली जी 7 दिवस आम्हाला जी ऊर्जा प्राप्त होत असते त्या आम्ही घेऊन चालत असतो। संत भगवान बाबा असो, संत वामन भाऊ आणि यांची जी लोकनेते मुंडे साहेब यांचा जी वसा वारसा आहे ही सर्व मंडळी चालवत असते, त्या निमित्तानं आम्ही सर्व हजर होत असतो।